नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आज आपली पहिली टिप आहे, डाळिंब सोलताना रस न सांडता फोडी वेगळ्या करा। तर ते कशा? तर डाळिंब फोडण्याआधी मधोमध कापून थोडासा पाणी घ्या, पाण्यात फोडा आणि वेगळी करा। रसही सांडणार नाही आणि हातही रंगणार नाही। तर ही ट्रिक खास उन्हाळ्यात ज्यूससाठी उपयोगी पडेल। स्वच्छ आणि पटकन डाळिंब सोलून होतील। दुसरी टिप आहे, चहा पटकन गार करायचं। तर गरम चहा पिण्याचा मूड नाही आहे का? असं असेल तर त्यात थोडंसं थंड दूध घाला आणि चमच्याने हलवा। तेवढ्याने चहा झणझणीत आणि पिण्यायोग्य होतो। आईस टी नको, पण गरम चहा थोडा थंड हवा असेल तर ही ट्रिक जास्त उपयोगी ठरेल। तिसरी टिप आहे, मिक्सरला चिटकून राहणारा मसाला। भाजलेला मसाला मिक्सरमध्ये भरल्यानंतर त्यात थोडंसं मीठ घाला। मीठ मसाल्याला खेचून बाहेर आणतं आणि काहीच वाया जात नाही। त्यामुळे मिक्सर स्वच्छ होतो आणि हाताने काढण्याचाही त्रास वाचतो। चौथी टिप आहे, भात शिजवताना उकळून वाहतो जे पाणी खाली सांडतं, तर त्यासाठी भात शिजवताना झाकण थोडंसं उघडं ठेवा किंवा वर वाटी ठेवून एक छोटा चमचा तेल टाका किंवा तेल टाकल्याने पाण्याचा फेस होत नाही आणि भात वाहत देखील नाही। गॅस साफ करण्याचाही त्रास मग टाळला जातो। पाचवी टिप आहे, वरणात चवदार चव हवी असेल तर वरण शिजवताना शेवटी एक चमचा गूळ आणि थोडंसं लिंबू रस टाका। यामुळे वरणात गोडसर आणि आंबट असा खास फ्लेवर तयार होतो आणि सर्वांना आवडेल अशी चव देखील। सहावी टिप आहे, नारळ काढायला त्रास होतो। नारळ फोडून तो काही मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा। नंतर सुरीने सहज वेगळा करता येतो तो। वस्त्रात गुंडाळून दणक्यात ठेवलं तरी छान फुटतो तो। सातवी टिप आहे, टोमॅटोचा सूप गोडसर लागतो। तर त्यासाठी सूप शिजवताना त्यात एक चमचा चिंच किंवा लिंबू रस घाला। ते आंबटसर टच देतो आणि चव वाढवतो। त्यामुळे सूपवर परफेक्ट हा उपाय आहे। आठवी टिप आहे, पोळी सॉफ्ट हवी आहे का? तर पीठ मळताना त्यात एक चमचा दही आणि थोडंसं दूध घाला। त्यामुळे पोळ्या नरम आणि मऊ आणि चविष्ट होतात। खूप वेळ ताज्या देखील राहतात। नववी टिप आहे, गॅसवरील डबे काळे पडले आहेत का? बऱ्याच वेळा आपण गॅसजवळ जे भरणे असतात, डबे असतात, तर ती काळे पडतात। तर डब्यावर थोडंसं मीठ व लिंबाचा रस लावा आणि अर्ध्या तासाने ते स्क्रब करा, घासा। त्यामुळे काळसरपणा कमी होतो आणि डबे चमकदार होतात। खास स्वच्छतेसाठी ही टीप तुम्हाला उपयोगी ठरेल झटपट क्लीन करण्यासाठी। 10वी टीप आहे, चहा पत्ती पुन्हा वापरायची आहे का? तर ती कशी? तर चहा झाल्यावर उरलेली पत्ती उन्हात वाळवा। वाळवल्यानंतर ती गॅसजवळच्या दुर्गंधी काढण्यासाठी वापरा। त्याच्याने सुगंधही येतो आणि त्याचा पुनर्वापर देखील केला जाऊ शकतो। तर अशा प्रकारे ह्या आपल्या छोट्याशा टिप्स आहेत, पण उपयोगात आणले तर नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल। तर तुम्ही कोणत्या टिप्स यामधली तुम्हाला आवडली ते देखील तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगू शकता आणि माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।